येस. एनी क्वेशन? मग काल जे टॉपिक झाले राइट, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते. जावामध्ये तुम्ही असे 4 टाइपचे ॲप्लिकेशन्स बनवू शकता. तर टाइप्स ऑफ ॲप्लिकेशनमध्ये कुणाला डाउट आहे का, की सर येस, कालचं रेकॉर्डिंग मी पाठवलं कम्युनिटीवरती. सो जे ॲब्सेंट होते त्यांनी मे बी पाहिलं असेल. ओके. येस. सो टुडे वी आर गोइंग टू सी की व्हॉट इज द मीनिंग ऑफ जेडीके किंवा जावाला जेडीकेची गरज काय आहे, ते आज आपण कव्हर अप करणार आहे. ठीक आहे. व्हॉट इज जेडीके, राइट? सो लक्षात घ्या, तुम्हाला कुठलंही प्रोग्रामिंग तुमच्या लोकल मशीनवर किंवा सर्व्हरवर जर रन करायचं असेल, लेट्स से आपण जावाचं एक्झाम्पल घेऊ, राइट? सर मला जावा माझ्या मशीनवर रन करायचं किंवा मला सर्व्हरवर रन करायचं, ठीक आहे? तर तुम्हाला एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागणार आहे, राइट? लिटरली आय एम सेइंग अ सॉफ्टवेअर, राइट? तर मला एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावं लागणार आहे. त्या सॉफ्टवेअरला जेडीके असं म्हणतात, राइट? सो व्हॉट इज अ जेडीके? येस, व्हॉट इज अ जेडीके? येस. प्लीज ह्याला लाईटली घेऊ नका, कारण इंटरव्ह्यूअर ह्याच्यावर एक अचूक प्रश्न असा विचारतो, की हे मला समजून सांगतोस, राइट? सो व्हॉट इज जेडीके? येस, जर मला माझ्या मशीनवर जावाची ॲप्लिकेशन्स रन करायची असतील किंवा सर्व्हरवर, राइट? ज्यावेळेस तुम्ही सवलेट जेएसपी शिकाल किंवा स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस लिहाल, त्यावेळेस शिकाल, त्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ कॉन्फिगरेशन्स करावी लागतात. आणि ह्या कॉन्फिगरेशन्समध्ये बरोबर तुम्हाला जेडीके लागणार आहे. कारण का तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंटमध्ये जावा जर आहे, तर डेफिनेटली तुम्हाला जावा रन करायला यू नीड अ सॉफ्टवेअर. इट्स कॉल्ड इट्स अ लिटरली सॉफ्टवेअर बरं का रे. मी दाखवेन व्हाय द थिंग इज कॉल्ड ॲज सॉफ्टवेअर, राइट? येस, कारण जावामध्ये जार नावाची पण गोष्ट आहे. वार नावाची पण गोष्ट आहे. वॉर इज आता नाव आउटडेटेड, बट जार नावाची कन्सेप्ट आहे. ती मी मुलांना आता ॲडव्हान्स जावामध्ये असते. पण आपल्याला बनवायला इंटरव्ह्यूअरनी सांगितली तर कशी बनवता येईल बरं? तर हे सुद्धा मी मुलांना शिकवलं, राइट? सो सिंपल. सो वन स्टेप बाय स्टेप आपण एक-एक गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सो व्हॉट इज जेडीके? येस. सो जेडीके स्टँड्स फॉर जावा डेव्हलपमेंट किट. ओके. येस. सर गरज काय व्हायची? येस. सो इफ इफ वी वॉन्ट टू डेव्हलप, राइट? डेव्हलप मला मला एखादा प्रोजेक्ट किंवा एखादं सॉफ्टवेअर, एखादं ॲप्लिकेशन, एखादं प्रॉडक्ट, राइट? इफ यू वॉन्ट टू डेव्हलप इफ वी वॉन्ट टू डेव्हलप अँड रन रन a Java program, we need a software, software, software. That software is called as JD. ओके. खूप सिंपल जरी लाईन वाटत असली ना, इथून पुढची 2-3 लेक्चर्स तुम्ही ह्याच्यातले एक कॉम्पोनंट माझ्याकडून ऐकणार आहात बरं का. सो दॅट सॉफ्टवेअर इज कॉल्ड ॲज व्हॉट? जेडी. ओके. सर, म्हणजे जावाचा प्रोग्राम रन करायचा असेल, तर आमच्याकडे जेडीके पाहिजे. हो. मग आम्हाला असं विचारलं जाईल, तुम्ही जेडीके इन्स्टॉल केला म्हणजे नक्की काय केलं बरं? ओके. तर तुम्हाला असं विचारलं जाईल, तुम्ही जेडीके इन्स्टॉल केला म्हणजे नक्की काय इन्स्टॉल केलं बरं? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सपोज आपल्या सिस्टमवर आपण जेडीके इन्स्टॉल केलाय, राइट? म्हणजे माझ्या कॉम्प्युटरवर किंवा तुमच्या कॉम्प्युटरवर जेडीके इन्स्टॉल्ड आहे, राइट? तर 2 कॉम्पोनंट मेनली इन्स्टॉल होतात, राइट? सो दिस इज जेडीके. दिस इज जेडीके, राइट? सर आमच्या सिस्टमवर आम्ही जेडीके इन्स्टॉल केलाय, राइट? सो दिस इज जेडीके. म्हणजे आमच्या सिस्टमवर
आम्ही 2 गोष्टी इन्स्टॉल केलेल्या आहेत. राइट? राइट. One is development tool and the other is what? Other is what? JRE. सांगेन मी तुम्हाला काय गोष्ट आहे, राइट? ओके. ही डायग्राम आपल्याला सारखी लागणार आहे बरं का. आत्ता सोपं-सोपं, की उद्या विचारलं व्हॉट इस जेडीके? तर तुम्हाला सांगायला यायला पाहिजे, सर जेडीके म्हणजे ॲक्चुअली डेव्हलपमेंट टूल्स अँड जेआरई. असं तुम्हाला इंटरव्ह्यूला सांगता यायला पाहिजे ना. व्हॉट इस मीन बाय जेडीके? जेडीके मीन्स सर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट टूल्स, बरोबर? टूल्स जोडलंय बरं का रे. टूल्स म्हणजे एकापेक्षा जास्त गोष्टी असतात, राइट? येस. डेव्हलपमेंट टूल्स प्लस व्हॉट? जेआरई. जेआरई. जेआरईचा फुल फॉर्म जावा रन टाइम एन्व्हायर्नमेंट. ओके. फाईन. प्लीज लक्ष द्या. ह्या 2 गोष्टी तुमच्यासाठी नवीन आहे. ओके. ओके सर. आता डेव्हलपमेंट टूल्स म्हणजे काय? तर छोटे-छोटे प्रोग्राम, राइट? जसं जावाचा प्रोग्राम रन करायच्या आधी तुम्हाला कंपाईल करावा लागेल. येस. जावाचा प्रोग्राम रन करायच्या आधी तुम्हाला कंपाईल करावा लागेल. येस. ओके. सो ऑब्व्हियसली कंपाईल करायला जसं सीच्या कंपायलरचं नाव काय आहे? सीच्या कंपायलरचं नाव जसं जावा काय म्हणू आपण जी-सी-सी आहे. सी प्लस प्लसच्या कंपायलरचं नाव जसं जी प्लस प्लस आहे. तसं जावाच्या कंपायलरचं नाव जावा सी आहे. कंपाईल केल्याशिवाय कसं रन करू शकणार ना रे तुम्ही? कारण आपण जो प्रोग्राम लिहिणार तो इंग्लिश लँग्वेजमध्ये लिहिणार. दॅट इज कॉल्ड ॲज हाय लेव्हल लँग्वेजमध्ये लिहिणार, ह्युमन लँग्वेजमध्ये लिहिणार. मशीनला तर बायनरीज कळतं. कळतं? सो मग ते ट्रान्सलेट करायला आपल्याला जे टूल लागणार आहे दॅट इज कॉल्ड ॲज डेव्हलपर. ओके. तसे भरपूर टूल्स आहेत बरं का, जावा, पी वगैरे, वगैरे, राइट? सो आता आपण इथं आता जस्ट मी असे गोल काढून डेव्हलपमेंट टूल्स म्हणजे काय? देअर आर सो मेनी टूल्स. ओके. जे तुमच्या प्रोग्रामला मशीन अंडरस्टँडेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हेल्प करणारे टूल. डोंट वरी मी आत्ता फक्त गोल-गोल काढून ठेवतोय. नंतर एक-एक टूल येईल तसं मी तुम्हाला ते सांगत जाईन बरं का रे, ह्या डायग्राम मधला हा गोल आहे. तर असे सेट ऑफ टूल्स. मला सांगा प्रोग्रामच कंपाईल नाही केला, तर तुम्ही रन कसं करू शकाल बरं? सो मला सांगा जर हा तुमचा जावाचा प्रोग्राम आहे, राइट? ओके. एक पण टाइप नाही केलं का? सपोज दिस इज जावा. एक जावाचा कोड आहे समजा हे ॲडव्हान्स जावा, राइट? सो दिस इज अ कोड ऑफ जावा, राइट? ॲडव्हान्स जावाचा कोड आहे, राइट? मला सांगा हा कोड थोडी ना मशीनला कळणार आहे. सो ह्याला ट्रान्सलेट तर करावं लागेल ना मशीनला कळणाऱ्या फॉर्ममध्ये. तर त्यासाठी तुम्हाला ट्रान्सलेटर लागेल. ट्रान्सलेटर म्हणजे काय? कंपायलर लागेल, राइट? येस. सो असे भरपूर टूल्स आहेत जे जावाचा प्रोग्राम रन होण्यासाठी कळतं ना, रन कसा करता येईल? रन करायच्या आधी ज्या फॉर्ममध्ये हव्या त्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी तुम्हाला लागतात. त्याला डेव्हलपमेंट टूल्स असं म्हणतात. सो दॅट इज व्हॉट इज कॉल्ड ॲज व्हॉट? टू मेक प्रोग्राम इझिली एक्झिक्युटेबल. आय वॉन्ट टू डेव्हलप अ प्रोग्राम सो दॅट आय कॅन रन इट. त्या लेव्हलला आणण्यासाठी जे टूल लागतात ते डेव्हलपमेंट टूल्स. मग जावाच्या कंपायलरनी कंपाईल केलेला कोड कोड येस, ॲक्चुअली एक्झिक्यूट केला जाणार आहे. ते एक्झिक्यूट करणाऱ्या मॉडेलचं किंवा टूलचं नाव आहे जे आणि हा सगळ्यात मोठा पार्ट आहे बरं का जे मध्ये. ओके. आणि लायब्ररी क्लासेस म्हणजे जे इज मेड अप ऑफ 2 थिंग्स. सांगतो मी काय तुम्हाला, राइट? हे बघा प्लीज. जे इज मेड अप ऑफ 2 थिंग्स. वन इज लायब्ररी क्लासेस. लायब्ररी क्लासेस म्हणजे काय? जसं सी मध्ये लायब्ररी फंक्शन्स होती प्रिंटएफ, स्कॅनएफ, बरोबर? तसं इथं जावा ऑब्जेक्ट ओरिएंटेड असल्यामुळे सर्व काही गोष्टी तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहेत? क्लास आणि ऑब्जेक्ट फॉर्ममध्ये. त्यामुळे सी प्रोसिजर ओरिएंटेड असल्यामुळे आपण म्हणलेलो लायब्ररी फंक्शन्स. तसं इथं काय बोललं जात आहे?
लायब्ररी क्लासेस, राइट? लायब्ररी क्लास असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे सर तुम्हाला कुठली ना कुठली तरी गोष्ट करायची असेल, तर तुम्हाला डोक्यात हे आणायचं की ते काम करणारा जावाकडे क्लास आहे का? येस. जसं मला सॉर्ट करायचंय, मला सर्च करायचंय, मला प्रिंट करायचंय, मला स्कॅनएफ करायचंय. सो तेवढ्या सगळ्यांसाठी जावा तुम्हाला काय प्रोव्हाईड करणार? सेट ऑफ क्लासेस. म्हणजे जावाची लायब्ररी कोणत्या फॉर्ममध्ये? क्लासेस फॉर्ममध्ये. का बरं? येस, आपण आधी पाहिलंय जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. जी लँग्वेज ऑब्जेक्ट ओरिएंटेड असते त्याच्यात काय असतं? क्लास अँड ऑब्जेक्ट. म्हणजे जावा म्हणतं तुम्हाला एखादी गोष्ट जर करायची असेल, तुम्हाला मॉनिटरवर जर प्रिंट करायचं असेल ना, प्रिंटएलएन वापरा. जसं सी मध्ये प्रिंटएफ आहे. पण ते प्रिंट करायला तुम्हाला आउट नावाचा ऑब्जेक्ट वापरावा लागेल असं म्हणतो तो. काही कळलं का? आउट नावाचा ऑब्जेक्ट आणि सिस्टम नावाचा क्लास. कळलं? सो काय आलं रे? येस, मेथड प्रिंट करायला ऑब्जेक्ट आला, तो ऑब्जेक्ट ॲक्सेस करायला एक क्लास आला. सो व्हॉट इट मीन्स हे फंक्शन कुठल्या ना कुठल्यातरी क्लासमध्ये लिहिलेलं असणार. मी हॅलो वर्ल्ड शिकवेन त्यावेळेस तुम्हाला सांगेन हे फंक्शन कुठल्या ना कुठल्यातरी क्लासमध्ये लिहिलेलं असणार आहे. असे सेट ऑफ क्लासेस तुम्हाला हेल्प करणार आहेत तुमचा प्रोग्राम रन करायला. सो मग सगळी ती जसं Cचा प्रोग्राम करायचा असेल, तर तुम्हाला प्रिंटएफ, स्कॅनएफ करावं लागतं. पण तुम्हाला stdio.h लायब्ररी हेडर फाईलच नाही दिली, लायब्ररी फाईलच नाही दिली, तर तुम्ही हॅलो वर्ल्ड करू शकाल का? नाही करू शकणार. तसंच जावामध्ये तुम्हाला लायब्ररी ही क्लासेस फॉर्ममध्ये मिळते. सेट ऑफ क्लासेस फॉर्ममध्ये मिळते. दॅट इस वन पार्ट ऑफ जे-आर-ई. अँड द अदर पार्ट इज कॉल्ड एज व्हॉट? जे-व्ही-एम. म्हणजे जे ही अशी गोष्ट आहे, जी आपण पुढे डिस्क्रिप्टिव्ह पाहणार आहे, राइट? जे ही अशी गोष्ट आहे, जी रिस्पॉन्सिबल आहे, की तुमचे प्रोग्राम एक्झिक्यूट कसे करता येतील. ओके? म्हणजे सर हे आत्ता जरी जे एवढा असला ना, तर लक्षात ठेवा, एक टाईम असा येणार आहे, जे डायग्राम एवढी असणार. एवढी मोठी. म्हणजे हा जो सर्कल दिसतोय ना, एवढी मोठी, एवढा मोठा जे आहे बरं का. सध्याला आम्ही असं काय लक्षात ठेवणार? जे जावाच्या कंपायलरनी म्हणजे सिंपल. मी जर तुम्हाला सोप्या भाषेत जर सांगितलं, तर लक्षात ठेवा, तुम्ही समजा पहिला प्रोग्राम लिहिला demo.java हा तुमचा सोर्स प्रोग्राम. बरोबर? दॅट इज रिटन इन इंग्लिश, ह्युमन लँग्वेज. तो तुम्ही देणार कुणाला? जावा सीला. जावा सी त्या डेमो.जावाचं काय बनवणार? येस, जे-व्ही-एमला कळणाऱ्या भाषेत, जे-व्ही-एमला कळणाऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करा. कारण कंपायलर हे ऑल्वेज काय असतात? ट्रान्सलेटर असतात. सो जावा सी विल कन्व्हर्ट demo.java सोर्स कोड इंटू demo.class. ओके? आणि हा डेमो डॉट क्लास तुम्ही कुणाला देणार आहात? जे-व्ही-एमला देणार आहात. जे-व्ही-एम तुमच्या कोडला रन करणार आहे. तुमच्या कोडला म्हणजे हा जे-व्ही-एमला कळणारा फॉर्म आहे, राइट? येस. पाहणार आहे आपण पुढे सध्याला. हा तुम्ही लिहिलेला कोड म्हणून हा सोर्स कोड आहे. सोर्स कोडला कंपायलरनी कंपाईल केलंय, ट्रान्सलेट केलंय, राइट? म्हणून जो जनरेट झालाय तो काय आहे? बाईट कोड आहे. आणि जे म्हणतो, मला फक्त बाईट कोडच कळतो. आता व्हॉट इज अ बाईट कोड? व्हॉट इज अ जे ज्यावेळेस आपण कंपायलेशन आणि ही प्रोसेस बघू ना, त्यावेळेस मी तुम्हाला इन डेप्थ सांगेन, राइट? व्हाय बाईट कोड इज कॉल्ड ॲज बाईट कोड. आत्ताच्या घडीला डेव्हलपमेंट टूल्स काय करतात बरं? ते सोर्स प्रोग्रामला अशा फॉर्ममध्ये डेव्हलप करतात, की जे त्याला रन करू शकेल. जे म्हणतो मला इंग्लिश नाही कळणार, मला मराठी नाही कळणार, मला कुठलीच भाषा नाही कळणार. मला जे काय म्हणतो? मला फक्त बाईट कोडवाली भाषा कळणार. कळतंय? आणि मग तुम्हाला काय येईल? आउटपुट येईल. ओके. म्हणजे जे-व्ही-एमनी तुमचा कोड रन तुमचा कोड म्हणजे बाईट कोड रन केल्यावरती जे जे-व्ही-एमनी तुमचा बाईट कोड रन केल्यावरती तुम्हाला आउटपुट येणार आहे, राइट? हे लक्षात ठेवा. तुमचा एक जावाचा प्रोग्राम रन करायचा असेल, तर एक टूल, एक गोष्ट डेव्हलपमेंट टूल्समधनं काम करते आणि एक गोष्ट जे-आर-ई मधनं काम करते. जे-आर-ईला आर फॉर रन टाईम ना रे, म्हणजे तुमचा कोड ॲक्चुअली रन करायला कोण रिस्पॉन्सिबल आहे? जे म्हणून जे-व्ही-एमला त्यांनी जे-आर-ई नावाच्या कॉम्पोनंटमध्ये ठेवलं. म्हणजे सर एक जे-डी-के इन्स्टॉल करतो, तेव्हा आम्ही इनडायरेक्टली काय इन्स्टॉल करतो? येस, इनडायरेक्टली आम्ही काय इन्स्टॉल करतो? डेव्हलपमेंट टूल्स अँड जे-आर-ई. क्लिअर एव्हरीबडी? येस, येस. म्हणून
जर उद्या असं विचारलं व्हॉट इज जेडीके, तर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचं जेडीके मीन्स व्हॉट सर? सोप्या भाषेत, राइट? सो डेव्हलपमेंट टूल्स प्लस JRE. Okay. So what is JRE? JRE means library classes plus JVM. तेवढं दिलं तरी इंटरव्ह्यूला कळून जातं तुम्हाला काय म्हणायचं. म्हणजे बघा मी तुम्हाला फक्त जेव्हीएम दिला लक्षात ठेवा आणि स्क्रीनवर प्रिंट करण्यासाठी लागणारा प्रिंटएलएन मेथड, कीबोर्ड पासून इनपुट घ्यायचा असेल तर बफर रीडर नावाचा क्लास, मॉनिटरवर प्रिंट करायचा असेल तर प्रिंट स्ट्रीम नावाचा क्लास. हे क्लासेसच तुम्हाला दिले नाही. तर जेव्हीएम असून करणार काय रे? येस, म्हणजे तुम्हाला ते लायब्ररी क्लासेस पण द्यावे लागतील ना. ओके. ते लायब्ररी 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 क्लास लायब्ररी क्लासेस पण द्यावे लागतील ना. ओके. येस, दॅट इज अल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला थोडक्यात काय हेडर फाईल तुम्ही सी मध्ये जसं म्हणतो ना stdio.h पण द्यावा लागेल. मला कंपायलर पण द्यावा लागेल. तेव्हा मी सीचा प्रोग्राम रन करेल. तसं तुम्हाला लायब्ररी द्यावी लागेल आणि जेव्हीएम पण द्यावा लागेल. येस. म्हणजे तुमच्या प्रोग्राममध्ये म्हणजे उदाहरणार्थ आता जर इथं तुम्ही ॲडव्हान्स जावाचा कोड बघितला. जर मला जर मला समजा हा बफर रीडर क्लासच दिला नाही, तर मी कीबोर्डपासून डेटाच घेऊ शकणार नाही. म्हणजे मला लायब्ररी क्लासेसमधनं काय मिळाला? बफर रीडर मिळाला. मला कनेक्शन नावाचा क्लास मिळाला. मला प्रिपेअर्ड स्टेटमेंट नावाचा क्लास मिळाला. हे क्लासेस माझे नाहीयेत. जावा वाल्यांनी दिलेले आहेत. म्हणून मी JDBCचा डेटाबेसचा कोड करू शकलो ना. म्हणजे कुणीतरी बघा लायब्ररीतली पुस्तकं तुमची नसतात. तुम्ही दुसऱ्यांची पुस्तकं वाचता ना. मग मला सांगा दुसऱ्यांनी बनवलेलं आपण वापरतो. ते लायब्ररीत असतं ना. म्हणून ह्या क्लासेसना काय म्हणलंय? लायब्ररी क्लासेस. म्हणजे ॲडव्हान्स जावाच्या मुलांना जर डेटाबेसचा कोड करायचा असेल, तर कीबोर्डकडून इनपुट घ्यायचं असेल, तर बफर रीडर लागेल. डेटाबेसशी बोलायचं असेल, तर कनेक्शन आणि प्रिपेअर्ड स्टेटमेंट नावाचे क्लास लागतील. हे क्लासेस तुम्हाला कोण देणार? येस, कोण देणार? लायब्ररी क्लासेस देणार. आणि हे कशात असतं? JRE वाल्या कॉम्पोनंट. प्लीज ऑनलाईन, डिड यू अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ JDK? किंवा डाउट विचारा मला काही प्रॉब्लेम नाही, राइट? सो यू कॅन आस्क डाउट एनिथिंग. जे मनात असेल ते विचारलं तरी चालेल. आणि हे कॉम्पोनंट्स लहान जरी असले ना, तरी मी अधून-मधून ह्यांच्याबद्दल बोलणार आहे बरं का, हा लायब्ररी क्लास आहे. हा मी लिहिलेला नाहीये. जर स्टुडंट क्लास असेल, तर युजर डिफाईन्ड क्लास असणार आहे. तो लायब्ररी क्लास नसणार आहे. लक्षात. ओके? येस. व्हेरी गुड. नाऊ नेक्स्ट. आता मी काय बोलतो हे कान देऊन ऐका. ओके? आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट जर त्यातली वाटली, की अरे मला कळली नाही, तर तुम्ही विचारा. ओके? JDKचे अपडेट्स Oracleनी टेक ओव्हर केल्यानंतर आता दर 6 महिन्याला येतात बरं का. ओके. सो आपण थोडीशी JDKची हिस्ट्री किंवा Wikipedia पेज समजून घ्यायचा प्रयत्न करूया, राइट? ओके. ओके. समजून घेऊया. कारण मला असं वाटतं इंटरव्ह्यूवर तुम्हाला ह्याच्याबद्दल विचारू शकतो, की बाबा हे काय? आत्ता जावा JDK कुणाकडून मिळतो? तर Oracle कॉर्पोरेशन म्हणजे Oracleकडून मिळतो, राइट? आमच्या वेळेस इथं काय यायचं? सन मायक्रो सिस्टम यायचं. सर हे दिसतंय तुम्हाला JRE, JDK सगळे वर्ड्स आलेले आहेत? येस. ओके. इम्पोर्टंट. व्हेर इज JDK व्हर्जन्स आहेत का? की आपण JDK करण्याच्या ऐवजी JDK अच्छा आहे नाही तर JDK खालीच आलं JDK व्हर्जन सिस्टम. सो कलरला महत्व आहे. सगळ्यात पहिला JDK कधी आला आठवतंय? काल मी हिस्ट्री सांगताना असं म्हटलं 23rd 1996. दुसरा JDK 1.1 कधी आला? 97 मध्ये आला. एका वर्षाने आला. 1.2 कधी आला? 98 ला आला. असे JDKचे व्हर्जन येत गेले. येत गेले, राइट? येस. हे बघा इथून. दिस इज गिव्हन बाय व्हॉट? इथून. इथून बघा. LTS वर्ड ॲड झालाय तुम्हाला दिसतंय टाइप. दिस आर नॉर्मल JDK सन मायक्रो सिस्टम कडून येणार. LTS म्हणजे सर काही JDKच्या समोर LTS असं लिहिलंय. 8 नंतर 9 आला त्याच्यापुढे LTS नाहीये. 9 नंतर 10 आला त्याच्यापुढे LTS नाही. 11 LTS. ओके. प्लीज चेक करा. ऑर्डर चेक करा. हा मार्च 2014 ला आला. हा सप्टेंबरला आला. आता चेक करा.
हा मार्च 18 ला इथनं पुढे बघा ती सीरीज सुरू होती दर 6 महिन्याला यायची. मार्च 18 ला आला, सप्टेंबर 18 ला आला. मार्च 19 ला आला, सप्टेंबर 19 ला आला. मार्च 20 ला आला, सप्टेंबर 20 ला आला. मार्च 2021, सप्टेंबर 2020 म्हणजे सर मार्च आणि सप्टेंबर हे 2 महिने आहेत कोणत्याही तारखेला राइट. मोस्टली ते 16, 17, 18, 19 अशी प्रिफर करत असतात राइट. तर त्या मार्च किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये जावाचा नेक्स्ट जेडीके व्हर्जन येत असतं. म्हणजे विचार करा आपला कोर्स संपला नाही की पुढचा जेडीके आलेला असतो. आता ह्या स्टोरीमध्ये काय आहे, की बघा ना 2 एल-टी-एसच्या मध्ये 3 पिंकवाले रिजन आहेत. 2 एल-टी-एसच्या मध्ये 3 पिंकवाले रिजन राइट? सर असं का बरं? असं का बरं? तर बघा ह्या कलरला महत्व आहे. ग्रीन कलर म्हणजे लेटेस्ट व्हर्जन आणि एल-टी-एस म्हणजे सपोर्टेड आणि धिस इज व्हॉट पिंक कलर म्हणजे अनसपोर्टेड. आणि हा जो कलर आहे ना हा 26 हे फ्युचर व्हर्जन आहे जे मार्च 17, 2026 ला येईल. सर व्हॉट इज मीन बाय ग्रीन कलर काढा लेटेस्ट म्हणजे आता 25 लोक वापरतात. आपण पण आज 25 डाउनलोड करून इन्स्टॉल करणार. विचारू शकतो इंटरव्ह्यूअर व्हॉट इज मीन बाय एल-टी-एस? एल-टी-एसचा फुल फॉर्म आहे लाँग टर्म सपोर्ट, लाँग टाईम सपोर्ट. ओके. असं लक्षात ठेवा, एक एल-टी-एस आल्यानंतर 3 नॉर्मल व्हर्जन येतात. त्याच्यानंतर पुढचा एल-टी-एस. आता समजा तुमची कंपनी आहे आणि तुमची कंपनी आहे. बरं दर जे-डी-केमध्ये काही ना काहीतरी फीचर्स ॲड होतात बरं का किंवा एक्झिस्टिंग ओल्ड वाल्याचे फीचरमध्ये काही बग असतील, तर ते रिकव्हर केले जातात. त्याचं पॅच बनवला जातो म्हणून तुम्हाला पुढचं व्हर्जन, पुढचं अपडेटेड जे-डी-के समजा ह्याच्यात काही फीचर्स आहेत, त्याच्यात बग्स आला कंपन्यांना. कळतं मोस्टली कंपन्या पिंकवालं वापरतच नाहीत, एल-टी-एस वालं वापरतात. ओके. मग ह्याच्यात काही फीचर्स ॲड केले, तो जे-डी-के लॉन्च केला. मग पुढच्या व्हर्जनमध्ये काही फीचर्स ॲड केले, मग लॉन्च केला. मग त्याच्या पुढच्यामध्ये काही फीचर्स ॲड केले, लॉन्च केला आणि मग एल-टी-एस लॉन्च केलं. आता एल-टी-एसमध्ये काय असतं आत्तापर्यंतचे सगळे फीचर्स असतात. म्हणजे जे-डी-के 1 पासून 24 पर्यंत जेवढे फीचर्स आहेत, तेवढे सगळे 25 मध्ये असतात. तर मग प्रश्न असा, आम्ही एल-टी-एस का वापरायचं? आम्ही बघा जो लेटेस्ट आहे तो नाही वापरला तरी चालेल. त्याचा एक जस्ट मी दाखवतो आता इन्स्टॉल कसा करायचा. पण पद्धत ही ठेवा, की जस्ट त्याच्या पाठीमागचा एल-टी-एस तरी किमान तुमच्या वापरात असला पाहिजे. जसं आज डिमांड केलं जातं स्प्रिंग बूट शिकताना तुम्ही मिनिमम जे-डी-के 17 वापरला पाहिजे. आता सर व्हॉट इज एल-टी-एस म्हणजे कंपन्या एल-टी-एस वाला जे-डी-के का वापरतात? हे पिंक वाले का वापरत नाहीत? हे पण जावानीच दिलेले आहेत ना. ऐका आता स्टोरी. मला ह्याचं उत्तर हवंय बरं का सगळ्यांना. मी विचारणार कळलं का नाही? समजा माझी कंपनी आहे आणि मी जे-डी-के 18 वापरतो 18. समजा त्यावेळेस 18 होता लेटेस्ट, मी 18 वापरतो. गणिताला पकडू राइट. आता 18 जे-डी-के वापरत असताना माझ्या प्रोजेक्टमध्ये त्या जे-डी-केमुळे एखादा बग आला. जसं आपण एखादं Windowजचं ॲप्लिकेशन वापरतो समजा पेंट आणि ह्या पेंट ॲप्लिकेशनमध्ये बग असेल ना, तर मी समजा असं चुकून कशावर ब्रशवर क्लिक केलं ना, की हा पेंट मिनिमाइज होतो. अरे काय होतंय बरं? पेंटवर टिक म्हणजे ब्रशवर टिक केलं की मिनिमाइज होतंय. मग हा बग आहे. मग हा Windowजला मी रिपोर्ट करणार आहे. तुमच्या ह्या ॲप्लिकेशनमध्ये बग आहे बरं का. हे वापरत असताना मला अडचण येते. असं ह्या कॉम्पोनंटवर टिक केलं की पेंट मिनिमाइज होते. की उदाहरण देतो. असं होत नाही. एक काइंड ऑफ बग तुम्हाला जेव्हा जावा 8 वापरत असताना तुमच्याकडे एक प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टसाठी तुम्ही जावा वापरताय. ते पण कुठलं 18 आणि ते वापरत असताना एखादा बग आला. तुम्ही Oracleला मेल केला, "अरे तुमच्या ह्या ॲप्लिकेशनमध्ये बग आहे." तर Oracle म्हणतं, "धिस इस नॉट ॲन एल-टी-एस. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल टू प्रोव्हाईड सोल्युशन." त्या बगसाठी सोल्युशन देणं किंवा त्याचा पॅच देण्यासाठी आम्ही बांधील नाहीयेत. वी आर नॉट रिस्पॉन्सिबल किंवा कारण तुम्ही नॉन एल-टी-एस जे वापरता. ओके. आता तेच जर मी 17 वापरत असतो ना, तर Oracle बांधील असतं किंवा एल-टी-एस तेव्हाच लॉन्च होतं, जेव्हा ह्या 3-4 व्हर्जनमध्ये जेवढे बग्स आलेत ना, आता हे तर बघा ना 1, 2, 3, 4, 5 पिंग नंतर एक एल-टी-एस आले. एल-टी-एस तेव्हाच लॉन्च होतं लक्षात ठेवा, ज्यावेळेस जावावाले पीपल्स कन्फर्म असतात, की आमचा जे वापरताना एक पण बग येणार नाही तुमच्या प्रोजेक्टमध्ये. दॅट इज एल-टी-एस आणि जरी आला, तरी Oracle म्हणजे जावाची कंपनी रिस्पॉन्सिबल आहे त्याचं सोल्युशन किंवा पॅच देण्यासाठी. म्हणून इथं काय म्हणलंय बघा, प्लीज एल-टी-एस म्हणजे हा कलर वापरलाय ना, काय म्हणलंय बघा, याला तुम्हाला सपोर्ट मिळणार. If you find any bug or any problem in your project because of this,
जेडीके. म्हणून तुमच्या सिस्टमवर कुठला पण जेडीके इन्स्टॉल नसला पाहिजे. कुठला असला पाहिजे? एल-टी-एस कॅटेगरीतलाच असला पाहिजे. म्हणजे सर आम्ही 25 टाकू चालेल. नसेल टाकायचा तर 24 नका टाकू, डायरेक्ट 21 टाका. आणि जर तुम्ही आता फुल स्टॅक जावा डेव्हलपर बनताय, तर जावा 17 च्या खालचा तर अजिबात नका टाकू. हायबरनेट आणि स्प्रिंग बूट मिनिमम डिमांड करतं, की तुमच्याकडे 17 आणि 17 च्या पुढचा जेडीके पाहिजे. हॅव यू अंडरस्टूड द मीनिंग ऑफ एल-टी-एस आणि ही जेडीकेची व्हर्जन, ह्या त्याच्या तारखा, दर 6 महिन्यांनी जावाचं अपडेट येतं. कोणत्या महिन्यात येतं? एकतर मार्चमध्ये येतं आणि मार्चमध्ये आलं असेल तर आता सप्टेंबरमध्ये येतं. ही फिलॉसॉफी कळली असेल तर वन टाइप करा. प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. आय नो धिस इज बोरिंग पार्ट, पण मी त्याला इंटरेस्टिंग करायचा प्रयत्न करतोय. इंटरव्ह्यूवर काहीही विचारू शकेल. कुठला रे जेडीके वापरला? कुठला जेडीके वापरला? मग तोच का वापरला? मग एल-टी-एस वाला जेडीके म्हणजे काय असतं, राइट? बघा काय म्हणलं एल-टी-एसचा अर्थ? इट इस अ स्टेबल रिलीज ऑफ एनी सॉफ्टवेअर. कुठल्याही सॉफ्टवेअरचं स्टेबल रिलीज म्हणजे हे वापरताना कुठली बग येणार नाही. अशाच सॉफ्टवेअरला काय म्हणतात? लाँग टर्म सपोर्ट किंवा एल-टी-एस असं म्हणतात. ओके. दिस इज अ स्टोरी अबाउट शेल. कूल. अरे रिप्लाय खूप कमी आले. म्हणजे रिएक्शन्स दिले का तुम्ही? मी स्क्रीनकडे बघितलं. म्हणजे तुम्ही काय इन्स्टॉल करता हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. असं माझं वैयक्तिक. ठीक आहे? येस. गुड. नेक्स्ट. सर आता मग जेडीके इन्स्टॉल करायचं. ओके. सो google.com वर जावा. जेडीके डाउनलोड असं म्हणा. केलं. बघा Oracleच्या साइटवर याल. कारण आता का जावाला कुणी टेक ओव्हर केलंय? Oracleने टेक ओव्हर केलंय 2010 पासून. त्यामुळे आता जावाची सगळी सॉफ्टवेअर तुम्हाला Oracleच्या साइटवर. Oracle इटसेल्फ इज अ डेटाबेस कंपनी, ऑर्गनायझेशन, बट यू विल गेट जावाज सॉफ्टवेअर्स फ्रॉम Oracle ॲज वेल, राइट? सो जावा डाउनलोड्सवर जावा. येस. बघा जावा डाउनलोड्स तुम्हाला विचारतंय 25 पाहिजे का 25, 21 पाहिजे का 21, राइट? दिसतं? 17 पाहिजे तर Google तसं करा, की आय वॉन्ट जेडीके 7. चला 25 वर गेला, की तो सांगतोय, की 3 ओएस आहेत. कुठल्या ओएससाठी पाहिजे? तुम्ही सांगा मला विंडोजसाठी पाहिजे. विंडोजसाठी गेला, की इथं बघा 3 ऑप्शन दिसतायत. कंप्रेस्ड आर्काइव्ह, इन्स्टॉलर आणि इन्स्टॉलर. आता इन्स्टॉलर कन्सेप्ट नका वापरू. हे माहिती आहे ना इन्स्टॉलमेंट डाउनलोड करायचं, ई असते. नेक्स्ट, 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 नेक्स्ट करायचं नका वापरू. मी मुलांना बहुधा ही शिकवतो, कारण स्वतः तुम्हाला कॉन्फिगर करायला आला. ओके. तरी 204 एमबीची झिप आहे. ह्याच्यावर क्लिक करा. तुमच्या बघा डॉट झिप फाईल आहे बरं का. डाउनलोडला स्टार्ट झाला असेल. ओके. आता डाउनलोडिंगला वेळ जाईल. मी वेळ नाही वाया घालवत. मी हे पॉज करून ठेवतो आणि मी ऑलरेडी डाउनलोड केलंय. बघायचंय तुम्हाला? सो माय कॉम्प्युटरमध्ये गेल्यावर तुम्ही डाउनलोड्समध्ये गेला, की तुम्हाला माहिती आहे असं दिसतंय. ते दिसतंय बघा आजच्या तारखेचं आहे 16 तारीख दुपारी 1:45 वाजता केलं. ओके. सो तो म्हणजे तुमचा जेडीके मी झिप फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडून डाउनलोड करून घेतो. ओके. तो आता काय करतोय बघा, राइट? मी याला इथनं उचलतो. कट. आणि आता एक माझी डिरेक्टरी आहे बरं का रे. माझी डिरेक्टरी म्हणजे काय? आता सवय ठेवा. की आता बघा ही पद्धत आहे. समजा एक डी ड्राईव्ह आहे. डी ड्राईव्हमध्ये आता आपण काय करू 2026 चालू आहे ना, तर मी काय करतो 2026 नावाचा फोल्डर बनवतो. हे बरोबर? का बरं सर इथं 2025 नावाचा पण फोल्डर आहे ना, आहे ना. 24, 23 पण आहे. आता 2026 मध्ये मी जाऊन काय करतो, तुमची बॅच आहे ना ही, कोणती बॅच आहे? कोर जावा बॅच 22 आहे. मग याच्यामध्ये तुमच्या बॅचचा सगळा राडा, सगळं मटेरियल इथं असणार आहे, एवढं डोक्यात ठेवा आता. डी ड्राईव्ह मधल्या 2026 फोल्डर मधल्या सीजेबी 22 मध्ये. तर आता काय आपण पहिलं केलं? येस, आपण जेडीके आणला. सो कोणता जेडीके? जेडीके 25. डाउनलोड केला. त्या डाउनलोडमधनं कॉपी केला आणि इथे आणून मी पेस्ट करतो. राइट क्लिक पेस्ट. आली का ती झिप फाईल? आता काय करा? बघा 204 एमबीची आहे. ती बघा ती डाउनलोड झालेली मी इथं आणून पेस्ट केली. सर डाउनलोड्समध्येच ठेवली असती तरी चाललं असतं. पण मी एक सवय लावतोय तुम्हाला, की सगळं तुमच्या बॅचचं मटेरियल कुठं असणार आहे? डी ड्राईव्ह मधल्या 2026 फोल्डरमध्ये असणार आहे. राइट? येस. त्या झिपला मी एक्स्ट्रॅक्ट करतो. ओके. सो राइट क्लिक
हे प्लीज सगळ्यात महत्त्वाचं, मला एक्सटेन्शन दिसतंय, तुम्हाला कदाचित दिसणार नाही. ते दिसायचं असेल, तर इथं बघा व्ह्यू ऑप्शन आहे. व्ह्यू ऑप्शनमध्ये शोवर गेला ना, दिसतंय? फाइल नेम एक्सटेन्शनवर टिक आहे. तो जर काढला, तर एक्सटेन्शन दिसत नाही बरं का. मग कळतच नाही कोणत्या टाइपची फाईल आहे. कळलं? माझी रिक्वेस्ट आहे, व्ह्यूमध्ये जाऊन शोमध्ये गेल्यावर फाइल नेम एक्सटेन्शनवर पहिलं क्लिक करा. तुमच्या इफ यू आर अ प्रोग्रामर तर तुमचे एक्सटेन्शन ऑन पाहिजेत बरं का. सो आता मी काय करेन ह्याला राइट क्लिक, एक्स्ट्रॅक्ट ऑल नावाचा ऑप्शन. सो क्लिक आणि त्याला आता एक्स्ट्रॅक्ट करू. ओके. तो जे काय आहे ते एक्स्ट्रॅक्ट. आता त्याच नावाचं JDK25 नावाचं फोल्डर बनेल. त्याच्यात मी जे काही तुम्हाला शिकवलं ना, हे एवढं सगळं आलेलं असणार आहे लक्षात ठेवा. एवढं सगळं. ओके. येस. थोडा वेळ लागेल. 200 MBच आहे ना. सो ओके. सो बघा बरं. बघा माय कॉम्प्युटर, डी ड्राइव्ह 2026 कोर जावा बॅच 22 JDK25 मध्ये दिसतं ही एक झिप फाईल आणि हे आपलं फोल्डर आहे बरं का. आपल्याला ह्याच्याशी डील करायचं. बघा हे फोल्डर आहे, हे झिप फाईल. तर त्या फोल्डरमध्ये जावा. त्याच्या आत JDK फोल्डर बनलेलं असेल. त्याच्या आत जावा. त्याच्या आतमध्ये बिन नावाचं फोल्डर बनलेलं असेल. आता एक्सटेन्शन ऑन असल्यामुळे फायदा बघा काय होतोय बघायचं तुम्हाला? बघा दाखवू तुम्हाला? javac.exe दिसली का तुम्हाला? javac.exe म्हणजे कोण? हे कॉम्पोनंट सगळे. दिसतंय? जावाचे प्रोग्राम रन करायला तुम्ही हे वापरणार आहे कमांड राइट? दिस इज java.exe. ओके. दिस इज अ कमांड. जावा पी बघायचंय. सो हे सगळे .exe म्हणजे सगळे डेव्हलपमेंट टूल्स आहेत बरं का. जावा पी बघायचंय. जावा पी सगळं जे नी सुरू होतंय. बघा इथे दिसतंय. ओके. जावाचं डॉक्युमेंटेशन जर बघायचं असेल, जावा डिओस. ओके. सो हे सगळं तुम्हाला कुठं मिळतं रे? कुठं मिळतं? सांगा बरं? येस, बिन फोल्डरमध्ये. बिन फॉर बायनरी ह्या सगळ्या एक्झिक्युटेबल आहेत बरं का. Cचा प्रोग्राम कंपाईल केल्यावर कशी EXE बनते. सो तशा ह्या EXEs आहेत. राइट? येस. ओके. हे वाक्य लागणार आहे मला बरं का. जावाच्या प्रोग्राममध्ये तुम्ही EXE बघताय. EXE कुणाची बनते? Cच्या प्रोग्रामची बनते. जर हे लिनक्स असतं तर इथं java.out, jar.out असं असलं असतं. अच्छा, अच्छा, अच्छा. म्हणजे जावाचे प्रोग्राम रन करायला जे तुम्ही बघा बोलू का एक डेंजर वाक्य? जावाचे प्रोग्राम रन करायला हे तुम्ही जे गोल-गोल वापरणार आहेत, हे गोल-गोल म्हणजे काय? दीज प्रोग्राम्स बरोबर का? हे सगळे प्रोग्राम्स आहेत ते. आणि सांगू शॉकिंग काय? दे आर प्रोग्राम्स. कोणत्या फॉर्ममध्ये? Cचा प्रोग्राम कंपाईल केल्यावर जी फाईल बनते ना एक्झिक्युटेबल त्याचे प्रकार आहेत. म्हणजे सर असं म्हणायचं का जावाचे प्रोग्राम रन करायला तुम्ही JDK इन्स्टॉल केलाय जो इंटरनली सी मध्ये लिहिलेला आहे. घ्या बरं वाक्य. अजून तुम्हाला मॅच्युरिटी येईल हळू जावाचे प्रोग्राम रन करणारा JDK, जावाचा प्रोग्राम रन करणारा JVM हा सी मध्ये लिहिलेला आहे. म्हणून ह्या सगळ्या बायनरीज कशात येतात? .exe फॉर्ममध्ये येतायत. दिसतंय? उदाहरण देऊ तुम्हाला? येस, मी इकडे येतो, इकडे येतो. माझ्या Cच्या बॅचमध्ये जातो. Cच्या बॅचमध्ये कुठलाही प्रोग्राम कंपाईल केल्यावर काय बनते रे? demo.c ला कंपाईल केल्यावर काय बनते? .exe बनते. आर यू गेटिंग? मग मला सांगा Cच्या प्रोग्रामला कंपाईल केलं .exe बनते. तर मग ह्या सगळ्या काय आहेत? EXEs आहेत. DLL इज अल्सो बायनरी फाईल बरं का रे. फक्त फरक एवढा असतो, EXE मध्ये मेन मेथड असते, DLL मध्ये मेन मेथड नसते. किंवा तुम्ही काय म्हणेन मी आय विल से यू की तुम्ही थोडंसं वाचा इंटरनेटवरती EXE आणि DLL मध्ये फरक काय. OSचा विषय असता. ऑपरेटिंग सिस्टम मी शिकवत असतो तर तुम्हाला ह्यातला फरक मी पटवून पण समजून सांगितलं असतं. व्हॉट इज डिफरन्स? सध्या असं समजा ह्याच्यातही मशीन कोड आहे, ह्याच्यात पण मशीन कोड आहे. EXE मध्ये मेन असतं, DLL मध्ये मेन नसतं. म्हणून त्याला डायनामिक लिंक लायब्ररी असं. ओके. किंवा आपण थोडी मॅच्युरिटी आली की उद्या इन फ्युचर बघूया DLL बद्दल. पण ह्याला OSचं थोडं नॉलेज लागेल बरं का. येस. तर आता मला सांगा हे सगळे प्रोग्राम कुठे ठेवलेत रे? बिन फोल्डरमध्ये. बिन कुठे आहे मला सांगा बरं? बिन कुठे आहे सांगा बरं? येस. आपलं जे JDK25 आहे ना, त्याला
JDK 25 मध्ये ही जी बिन होती ना, त्याला एक्स्ट्रॅक्ट केल्यावर हे फोल्डर बनलं. त्याच्या आतमध्ये JDK 225.0.1 आहे. त्याच्या आतमध्ये बिन फोल्डर आहे. कळलं तुम्हाला? येस. आता काय करायचं माहिती इथं जायचं आणि माऊसनी टिक करायचं. आणि हा बघा तुमचा सगळा पाथ. कॉपी करू, राइट क्लिक एंड कॉपी. हा पाथ कॉपी करा आणि सांगा, येस. प्लीज ऑनलाईन लक्ष द्या. JDK टॉपिक सुरू झालाय. व्हेअर इज माय JDK? व्हेअर इज माय बिन फोल्डर? असं जर कोणी विचारलं, फोल्डर, बिन म्हणजे सगळे प्रोग्राम्स, JDKतले प्रोग्राम्स. हा त्याचा पाथ. तर हा पाथ खूप इम्पोर्टंट आहे. तुम्ही कुठेही ठेवा. पण पाथ कसा आणायचा कळलं ना? तुम्ही JDK 2.5 बघा, JDK 25.0.1 या फोल्डरच्या आत गेला. त्याच्या आतमध्ये बिन फोल्डर आहे. त्याच्या आत गेला ना, इथं जे आहे ते कॉपी करायचं. ओके. जर सिलेक्ट नसेल तर माउसने सिलेक्ट करा, राइट क्लिक करा, कॉपी आणि इथे येऊन तुम्ही पेस्ट करा. ओके. सर, हा JDK फक्त डाउनलोड केलाय. अजून OSच्या मेमरीत फिट नाही केला. मग मेमरीत रजिस्टर नाही केला. कसं काय? बघा की अजून कमांड प्रॉम्प्ट उघडून बघा. हे प्लीज सर्चमध्ये CMD लिहिलं की कमांड प्रॉम्प्ट उघडतो बरं का. आता कमांड प्रॉम्प्टमध्ये तुम्ही जावा मायनस व्हर्जन टाकलं तर काय येतं? येस, तो म्हणतो, "अरे, तू 21 वापरतोय. मागच्या बॅचला मी 21 मध्ये इन्स्टॉल केलं ना, तर 21 वापरतोय." सर, आपण तर 25 वापरतोय. 25 आपण डाउनलोड केला. अजून ओएसच्या मेमरीत रजिस्टर नाही केला. तो रजिस्टर करायचा असेल तर काय करायचं सांगतो. हा पाथ तुम्हाला कॉपी करायचा आहे. कॉपी आणि ओएसच्या मेमरीत रजिस्टर करायचं. आता ते कसं? सर्चमध्ये इथं विंडोच्या सर्चमध्ये जाऊन एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स दिसतंय? नुसतं मी टाइप केलं तर येतं. एडिट द सिस्टम एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल आलं. कंट्रोल पॅनलमध्ये हा ऑप्शन असतो. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही माय कॉम्प्युटर वरती जाऊन राइट क्लिक, शो मोर ऑप्शन केलं आणि मग प्रॉपर्टीजवर गेला. तर इथं मला आठवत नाहीये कारण विंडोज 10 मध्ये इथंच ऑप्शन यायचा. लक्षात ठेवा एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल. हां, बघा. माय कॉम्प्युटरवर राइट क्लिक केलं, मोर ऑप्शन आणि प्रॉपर्टीजमध्ये गेला तर एडवान्स सिस्टम सेटिंग येते. त्याच्यावर क्लिक केलं तरी तीच विंडो येते. दिसते ही विंडो? सिस्टम प्रॉपर्टीज, एडवान्स सिस्टम सेटिंग्सवर क्लिक केल्यावर. या प्रकारे जावा किंवा दुसरा प्रकार काय आहे? सरळ सर्चमध्ये या. एन्व्हायर्नमेंट टाइप केलं तर येतं. एडिट द सिस्टम एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स हा ऑप्शन आला पाहिजे. क्लिक ऑन इट. आली का ती विंडो? केअरफुली, ही लय महत्वाची जागा आहे. इथं जर काही गफलत झाली, तर तुमची सिस्टम कोलॅप्स होऊ शकते. एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स वर क्लिक केलं. कशावर क्लिक केलं मी? एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स. ही म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमची मेंदू. त्या मेंदूमध्ये एक प्रोग्राम रजिस्टर करायचा की तुझ्याकडे JDK 25 आहे. इथं तुम्हाला पाथ ऑप्शन दिसेल. त्याला एडिट म्हणायचं. एडिट म्हणल्यावर न्यूवर जायचं. बघा इथं रिकामी जागा आली आणि पेस्ट करायचं. राइट क्लिक आणि पेस्ट. हे दिसतंय तुम्हाला JDK 25 आलेलं? ओके. येस. परत खालच्या सेक्शनमध्ये पाथला सिलेक्ट करायचं, एडिट म्हणायचं, न्यूवर जायचं आणि इथं पण काय सॉरी. काय माझ्याकडून झालं. न्यूवर जायचं. सरळ माउसनी पेस्ट करण्यापेक्षा कंट्रोल व्ही करा. ते पेस्ट होतंय, पेस्ट म्हणायचं. ओके, ओके, ओके. आता शॉकिंग दाखवतो. ओएसच्या मेमरीत तर टाकलं बाबा JDK 25. मी डाउनलोड कुठं केलंय? ह्या फोल्डरमध्ये डाउनलोड केलंय, बरोबर? या फोल्डरमध्ये डाउनलोड केलंय, बरोबर? केलं ह्या फोल्डरमध्ये डाउनलोड. त्याचा पाथ कॉपी केला. तो पाथ पण ओएसच्या मेमरीमध्ये टाकला. आता कमांड प्रॉम्प्ट उघडून आता कमांड प्रॉम्प्ट कुणाचा आहे? ओएसचाच आहे. त्याला म्हणतोय शोध बरं JDK कुठे आहे? आता तुझ्याकडे लेटेस्ट JDK कोणता आहे शोध बरं. तुम्ही जर म्हणला जावा हायफन व्हर्जन तरी तो 21च म्हणेल. ओके. येस. प्लीज लक्ष द्या. प्लीज लक्ष द्या. सर आम्ही तर 25 टाकला ना हो. का 21 येतंय माहिती बघा आता. राइट क्लिक परत सॉरी राइट क्लिक नाही. एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्समध्ये जावा. तुम्ही ऑब्झर्व्ह नाही केलं. एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स, पाथ आणि एडिट. तुम्हाला दिसतंय माझ्याकडे एक JDK नाहीयेत. असे लय JDK आहेत. बघायचंय तुम्हाला?
दिसतंय 21 पण आहे, 11 पण आहे, दिसतंय 17 पण आहे, 8 जेडीके पण आहे. सगळे पण सगळ्यात टॉपला कोण आहे 21 आणि तुम्ही 25 वाला जेडीके कुठे ठेवलाय? सगळ्यात खाली ठेवलाय ना रे. मग त्याला सिलेक्ट करा आणि 21 च्या वर आणून ठेवा. मला सांगा, जो आधी येणार जेडीके तोच घेणार ना सिस्टम आणि 25 तर खाली ठेवलाय. मग 21 बघा 21 पण काय येतंय 11 च्या आधी ठेवलंय म्हणून येतंय. जर 11 ला मी वर शिफ्ट केलं ना, तुम्हाला उत्तर बघायचं का? आता मी 11 आहे ना 11 हा 11 राइट? त्याला सिलेक्ट करतो आणि जस्ट मूव्ह अप म्हणतो. मूव्ह अप. ओके. आता बघा 11 21 च्या वर आला दिसतंय? कुठं का असेना, फार वर नेऊन आता Pythonचं बघा, लेटेस्ट व्हर्जन मी वर नेऊन ठेवलं. वर नेऊन ठेवलं तरी चालेल. बघा वर आला, ओके म्हणलो, ओके म्हणलो, ओके म्हणलो. आता जर तुम्ही जावा व्हर्जन केलं ना 21 दाखवेल. आता तुम्ही एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्समध्ये सेटिंग्ज केल्या ना, कमांड प्रॉम्प्ट नवीन उघडत चला दरवेळेस. तुम्हाला लेटेस्ट सेटिंग्ज मिळतात. आणि आता इथं जर येऊन तुम्ही असं जर केलं ना, जावा हायफन व्हर्जन तरी तुम्हाला 21च येतंय. काय येतंय माहिती परत एकदा दुसरी चूक. काय चूक केली जाते तुमच्याकडून? परत जावा, एन्व्हायर्नमेंट, एन्व्हायर्नमेंट, एन्व्हायर्नमेंट. आता तुम्ही इथल्या पाथमध्ये चेंज केला. इथं केला का रे चेंज? इथं केला का चेंज? नाही केला. सो गो एडिट. आता इथे पण इथं 11 21 च्या खालीच आहे ना. यालाही मूव्ह अप म्हणा. आता घेतलं का वर? ओके, ओके, ओके. कमांड प्रॉम्प्ट क्लोज करा. नवीन कमांड प्रॉम्प्ट उघडा. उघडला. कमांड प्रॉम्प्ट उघडल्यावरती काय म्हणा? जावा हायफन व्हर्जन. काय आलं रे आउटपुट? 11 आलं. हे आता 21 का नाही? का 21 च्या आधी 11 आपण शिफ्ट केलंय ना. सर आपल्याला जर 25 करायचंय म्हणल्यावर काय करणार सांगा बरं? येस. सर्चमध्ये जावा, ई-एन-व्ही सिलेक्ट करा. ई-एन-व्ही सिलेक्ट केलं तर एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्स पहिल्या पाथमध्ये जावा, एडिट म्हणा. 25 कुठं आहे? इथं आहे ना. त्याला आता म्हणा मूव्ह अप, मूव्ह अप, मूव्ह अप. बघ खाली तुम्ही इथं लक्ष द्या. इथे, इथे ह्याच्याकडे द्या बघा. ते वर-वर सरकतंय. आता ह्याला किती वर आणेन? येस. फार सगळ्यात 11च्या पण आधी आणून ठेवा. बघा दिसतंय 11 च्या आधी 25 वाला आणून ठेवलं दिसतंय. ओके. से ओके. सर इथं पण पाथ नावाचं व्हेरिएबल आहे. त्यालाही एडिट म्हणा. याच्यातही जेडीके 25 आहे. यालाही मूव्ह ऑफ, मूव्ह ऑफ, मूव्ह ऑफ करत कुठे आणा? येस, 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 येस. बघा इकडे वर चाललं, राइट? बघा आलं का 11 च्या वरती आणून ठेवलं दिसतंय. हा 11 आहे 25 त्याच्यावरती. ओके, ओके, ओके. बरोबर? प्लीज कमांड प्रॉम्प्ट इथं केलं तर तो म्हणेल अजून 11च आहे बरं का. मी काय म्हणलं जर एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल्समध्ये सेटिंग केल्या, तर नवीन कमांड प्रॉम्प्ट उघडा. उघडला. येस सर. आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा? येस जावा हायफन व्हर्जन एंटर. येस. नेक्स्ट करून, इन्स्टॉल करून त्याच्यात काही कौतुक नाहीये. तुम्हाला या पद्धतीने इन्स्टॉलेशन आलं पाहिजे. कारण उद्या जाऊन तुम्ही स्प्रिंग बूटमध्ये ढिगाणी सर्व्हर, नंबर ऑफ कॉन्फिगरेशन्स करणार आहात. मग मला माझं म्हणणं असं आहे, मी कोर जावातच पोरांना असं तयार करणार आहे. उद्या असं शिकवायला कुणी घेतलं, तर अवघड वाटलं नाही पाहिजे. रादर मी मुलांना म्हणतो माझ्या क्लासच्या, की तुम्ही कमांड प्रॉम्प्टच्या प्रेमात पडला पाहिजे. ज्याला कमांड उद्या AWS वरती तुम्ही कॉन्फिगरेशन करताना जी देणार आहे का कोण तुम्हाला? तुम्हाला कमांड प्रॉम्प्टच वापरावा लागणार आहे. तेव्हा तुम्हाला ही सवय पडली पाहिजे. ओके. प्लीज मला रिप्लाय देता का तुम्ही ट्रू म्हणून? सर वी हॅव अंडरस्टूड व्हॉट इज जेडीके अँड इन्स्टॉलेशन ऑफ जेडीके. ओके. प्लीज सगळ्यांनी हा जेडीके इन्स्टॉल करा. उद्यापासून आपल्याला कोडिंगला स्टार्ट करायचं. ओके. येस, आय विल शेअर दी व्हिडिओज अल्सो राइट. डोंट नोट्स आणि व्हिडिओ आत्तापर्यंतचे उद्याचं डेमो लेक्चर झालं की शेअर करेन तुम्हाला राइट. ठीक आहे. माझी रिक्वेस्ट आहे बघा लक्षात ठेवा. जर बनायचं असेल, हे बोरिंग वाटत असेल, तर मी म्हणलंय, की तुम्हाला याच्यात प्रेमात पडावंच लागेल. उद्या मी जर AWSचे बिगिनिंगवाले म्हणजे बिगिनर मोड्सवाले सेशन तुम्हाला डिलिव्हर करणार असेल, मी उद्या तुम्हाला Git वगैरे शिकवणार असेल, कारण आपल्याला स्प्रिंग बूटचे ॲप्लिकेशन डिप्लॉय करायला हे सगळे टूल्स लागणार आहेत DevOps टूल्स. तर तुम्हाला हे आवडायला लागेल ना रे. तर क्लास सोडणार तुम्ही कोर जावा नंतर म्हणणार, "नाही बाबा ह्याचं नाही कळत आम्हाला, आम्ही दुसरीकडे जातो."
ते प्लीज रिॲलिटी एक्सेप्ट करा. ह्या गोष्टी तुम्हाला आवडो अगर न आवडो, तुम्ही याच्या प्रेमात पडलं पाहिजे. कमांड प्रॉम्प्टवर कमांड टाकून एनालिसिस करणं किंवा आत्ता मी जे काही तुम्हाला करून दाखवलं, ते व्हिडिओत मी तर माहिती आहे का, जमत नाही तेवढ्या वेळा करतो. रोज उठलं की प्रॅक्टिस करायची, रोज उठली की प्रॅक्टिस करायची. म्हणजे एखादी गोष्ट अवघड असेल ना, ती रोज करायची. 7 दिवसांनी तुम्हाला जमायला लागेल. मी तुम्हाला हे का शिकवतो माहिती एक टाईम येणार आहे ह्या फुल स्टॅक जावाच्या बॅचमध्ये, की मला जरी जावा नसलं तरी तुम्हाला लिनक्स शिकवावं लागणार आहे. कारण लिनक्स शिकवल्याशिवाय मला काही स्प्रिंग बूटचे ॲप्लिकेशन डिप्लॉय करताना काही गोष्टी तुम्हाला डिलिव्हरच करता येणार. आता लिनक्स आलं की मग तिथे काय मी कमांड हे जसं GUI नाही शिकवणार. तिथं कमांड प्रॉम्प्ट उघडून प्रत्येक कमांडचं मीनिंग तुम्हाला शिकवणार. तर उद्या मी म्हटलं चमोड कमांड काय करते माहिती का तुम्हाला? नाही. कळलं? सो AWS तुम्ही वापरणार आहात, तर तुम्हाला तिथं लिनक्स मशीन वापरणार असाल, तर तुम्हाला लिनक्स माहीत असलं पाहिजे. सो मेनी थिंग्स यू आर सपोज्ड टू लर्न. माझ्या दृष्टीने तुम्हाला एवढंच सांगणं आहे, तुम्ही कमांड प्रॉम्प्ट आवडीचा करा. कमांड प्रॉम्प्ट तुम्हाला जमला पाहिजे, आवडला पाहिजे. कमांड्स किंवा कॉन्फिगरेशन करायला तुम्ही आवडीने बसलं पाहिजे. दॅट इस द ओन्ली थिंग्स आय एम एक्स्पेक्टिंग फ्रॉम. अदरवाईज रेस्ट माय रिस्पॉन्सिबिलिटी. आज कसं सोप्या भाषेत शिकवलं, तर प्रत्येक लेक्चर मी तुम्हाला डिलिव्हर करतो. ठीक आहे? उद्या पहिला जावाचा प्रोग्राम करायचा मग? येस, आय विल टाइप, आय विल एक्सप्लेन. उद्या झाला तर उद्या, नाहीतर राहिलेला मग नेक्स्ट लेक्चर. पण उद्या होऊन जाईल. उद्या आता फक्त प्रोग्राम टाइप करायचा हॅलो वर्ल्डचा आणि तुम्हाला एक्सप्लेन करायचं. जरी 3 लाईन असल्या तरी उद्या अख्खा 1 तास जाईल त्यासाठी. ठीक आहे? चालेल. सो मी अझ्युम करतो, की तुमचे डाउट नाहीत कारण सगळ्यांनी मला टू हा रिप्लाय दिलाय. ठीक आहे. सो जस्ट टाइप ओके एंड देन लेफ्ट, राइट? सो कंटेंट वाईज वी आर डन टुडे. नेक्स्ट एसक्यूएलची बॅच आहे. सो दोज हू आर वॉन्ट टू जॉइन दे कॅन जॉइन. तुम्हाला लिंक आली असेल कम्युनिटीवर. ठीक आहे. चालेल. थांबूया. बाय. गुड नाईट.